मी स्वतः रामदास आठवले, राजू शेट्टी आणि महादेव जानकर सगळ्या समितीने आम्हा 5 जणाला अधिकार दिले आहेत आणि आमच्या 5 जणांचा अंतिम निर्णय सगळे मान्य करतील अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात बैठक झालेली आहे आणि महाराष्ट्राला आता ह्या 5 मला वाटतं की विराट दर्शन हे आता 25 फेब्रुवारी आणि 30 जानेवारीला इचलकरंजीच्या महामेळाव्यामध्ये दिसेल। आणखी बऱ्याच गोष्टीची आम्ही चर्चा केलेली, पण महत्त्वाचे मुद्दे तुमच्या समोर मांडलेले आहेत। कापसाचा सांगितलं, कापसाला 6,000 रुपये आणि सोयाबीनला 4,000 रुपये भाव द्यावा, ही मागणी ह्या मोर्चाची आहे। ऊसाला 3,000 राजू शेट्टी म्हणतायत। म्हटलं मी बोललो ते मी बोललो उद्धवजी म्हणले प्रश्न विचारा प्रश्न काय असेल तर तुमचं समाधान झालेलं दिसतं। गोड गोड बोला, तसं गोड गोड लिहा पण। नाही, आता मी आणि रामदास तर आता तातडीने दौऱ्यावर निघालेलो आहे, त्यामुळे सगळे दौऱ्यावर परत येऊन तुम्हाला डेट कळू की कोणत्या दिवशी चर्चा करणार आहात। नाही, आरपीआय पहिल्या दिवसापासून आग्रही आहे, पण आम्ही योग्य वेळी गोड निर्णय करू। समाधान झालंय का? आठवले साहेबांचं समाधान झालंय? नाही, आठवले साहेबांना बोलायला तुम्ही मजबूर करू नका, मीच त्यांच्या वतीने बोलतोय। आणि आज संक्रांत हे लक्षात ठेवा, त्याचं भान आठवल्यानं मला आणि तुम्हाला पण नाही। आता एकतर जागेच्या संबंधामध्ये म्हणजे आता एकतर रिपब्लिकन पक्ष हा काही एखादी राज्यसभेत जागा मिळवण्यासाठी इथं महायुतीत आलेला नाही आहे। पहिल्या दिवसापासून मी सांगितलेलं आहे की हे सरकार बदलायचं आहे, म्हणजे काँग्रेस मुक्त महाराष्ट्र, काँग्रेस आघाडी मुक्त महाराष्ट्र अशा पद्धतीची आमची भूमिका आहे। आणि ज्याने भ्रष्टाचार वाढवलेला आहे, महागाई वाढवलेली आहे, दलित अत्याचार वाढवलेले आहेत, महिलांवरच्या अत्याचाराच्या संबंधामध्ये काहीच होत नाही, दाभोळकरांच्या खुन्याचा तपास 4.5 महिने झाले लागत नाही, अशा पद्धतीचे सरकार बदलण्यासाठी आम्ही या दोघांच्या सोबत आलेलो आहोत। आता 2 पार्टनर वाढलेले आहेत, म्हणजे आता मी ठरवलंय की ज्या रेड क्रॉसमध्ये जे पक्ष होते त्या सगळ्यांकडे आणायचं, त्याच्यामध्ये 2 जण आलेले तर ठीक आहे। तर म्हणून एखाद्या जागेसाठी नाही, परंतु मला विश्वास आहे की जी मागणी आम्ही केलेली आहे त्या राज्यसभेच्या जागेच्या संबंधामध्ये उद्धवजी गोपीनाथ मुंडेची प्रयत्न करतायत। रुडीजी आजच्या बैठकीला उपस्थित होते, त्यांच्या कानावर आम्ही गोष्ट घातलेली आहे आणि त्यामुळं मला वाटतं की राज्यसभेच्या संबंधात आज तिळगुळ तर उद्धवजींनी आणि गोपीनाथ मुंडेजींनी दिलेला आहे आणि तो घेताना मी मनातल्या मनात सांगितलं की मला फक्त तिळगुळ घेऊन मला गोड बोलायला लावू नका। एक नाही, आम्ही दोघांनी त्यांना 2 लाडू दिले आणि मी 2 लाडू म्हणजे मी आज या दोघांचे 4 लाडू खाल्लेले आहेत, पण 1 लाडू बाकी आहे। ठीक आहे, तर तो काही विषय नाही। म्हणून बोलण्याविषयी एवढाच आहे की आम्ही कार्यक्रम घेऊन एकत्रित आलेलो आहोत, त्यामुळे एखादी राज्यसभा मिळेल नाही मिळेल राज्यसभेचा विषय नाही आहे, पण आजच्या बैठकीमध्ये मात्र या दोन्ही पक्षांनी मला ॲश्युरन्स दिलेला आहे आणि आज अनाऊन्स करण्याचं यांच्या हातामध्ये नाही आहे। म्हणजे आमचा आग्रह होता, परंतु दिल्लीकरांनी किंवा दिल्लीच्या बीजेपीच्या नेत्यांच्याकडून सुद्धा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे, फक्त आता अचानक निवडणूक आनंद झालेली आहे। त्यामुळे मला वाटतं की रिपब्लिकन पक्षाला 1 राज्यसभा नक्की मिळणार आहे आणि उद्धवजी आणि गोपीनाथ मुंडेजी ते देणार आहे त्याची मला कल्पना असल्यामुळं मी त्यांच्यासोबत आहे, त्यामुळं परंतु तो काही विषय नाही, पण ठीक आहे। तर म्हणून मी काय म्हणजे यामध्ये 4 पक्ष असे की ज्यांना श्रेष्ठी नाहीत, आम्हाला श्रेष्ठी आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे माड्याच्या जागेसंदर्भात जो तिढा होता तो सुटला आहे का? नाही, मुळात जागांची मागणी करण्यात आली, जागाच्या संबंधी तेडे विडे सगळं सोडण्याचे अधिकार आम्हाला 5 कमिटीला दिलेले आहेत, त्यामुळे त्याचा निर्णय अंतिम मान्य करायचं नंतर विचार। पहिल्या प्रथम संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांसमोर महाराष्ट्रामधली महायुती आणि त्या महायुतीतले महत्त्वाचे नेते बसलेले आहेत। दिवस आजचा चांगला आहे, सुरुवात पण चांगली झालेली आहे। गोपीनाथजींनी आणि रामदासजींनी सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत। महत्त्वाचा मुद्दा हाच आहे
की नुसत्या जागांच्या खेचाखेचीसाठी आम्ही एकत्र आलेलो नाही, तर ज्यांच्यासाठी आम्ही लढतो आहोत तो म्हणजे महाराष्ट्रातला सर्वसामान्य नागरिक, आणि त्याचे प्रश्न घेऊन मग तो शेतकरी असेल, दलित असेल, महादेवजी पण लढतायत, आम्ही लढतोय, भारतीय जनता पक्ष लढतोय. पण गेल्या निवडणुकीपर्यंत शिवसेना भारतीय जनता पक्ष एकत्र होता आणि ही सर्व लोक वेगवेगळी लढत होती. एक गोष्ट नक्की की लढत जरी वेगळ्या असलो तरी आमची लढत ही एका व्यक्तीशी, एका पक्षाशीच आहे. त्याच्यात राष्ट्रवादी हा त्यांचा उपपक्ष असला तरी. आणि म्हणून आम्ही यावेळेला असं ठरवलेलं आहे की काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधातल्या ज्या काही शक्ती आहेत, राजकीय शक्ती आहेत, सामाजिक शक्ती आहेत, या सगळ्यांनी एकत्र येऊन एकच भीमटोला असा मारायचा की पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणि अर्थातच हिंदुस्थानामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची राजकीय वळवळ शिल्लक राहता कामा नये. ह्या उद्देशाने एकत्र आल्यानंतर मला वाटतं बाकीच्या गोष्टी या स्वच्छ आणि स्पष्ट होतात. राज्यसभेची जागा असेल, लोकसभेची जागा असेल, त्याच्यावरती आम्ही निर्णय घ्यायला समर्थ आहोत. आणि राजूजी तुम्ही आहात, माधवजी तुम्ही आहात, रामदासजी तुम्ही तर आहातच सोबत. आमच्या युतीच्या वतीने आम्ही तुम्हाला एकच सांगतो की तुम्हाला पश्चाताप आम्ही होऊ देणार नाही. सगळी ताकद एकवटून आता हा निकराचा लढा, कारण नाहीतर काय होणार आहे, पुन्हा एकदा काँग्रेस जर का आलीच, काँग्रेस येऊ शकतच नाही म्हणा, पण देशामध्ये गोंधळ होईल, देशात गोंधळ होईल. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काल जेव्हा आपण भेटलो होतो तेव्हाही मी बोललेलो आहे की रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी पण सांगितलेलं की आत्ता देशाची आर्थिक परिस्थिती फार वाईट आहेच, पण लोकसभेनंतर जर का पुन्हा दुबळं सरकार आलं तर देश संपला म्हणून समजा. आणि त्याच्यासाठी देशात मजबूत सरकार आलं पाहिजे या विचाराने आम्ही एकत्र आलेलो होतो. एक मिनिट मला, आम्ही इचलकरंजीला होणाऱ्या महायुतीच्या पहिल्या सभेत युपीएने गेल्या निवडणुकीत जो जाहीरनामा प्रकाशित केला होता त्यामध्ये 100 दिवसात महागाई कमी करू, भ्रष्टाचार मुक्त देश करू असं आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन त्यांनी पाळलं नाही. हिंदुस्थानच्या जनतेचा युपीएने विश्वासघात केलाय म्हणून त्यांचा जाहीरनामा इचलकरंजीच्या सभेत जाळण्याचं काम आम्ही करणार आहोत. होळी करते, होळी यस. आता हमने फैसला किया है कि आने वाले 25 फरवरी को महाराष्ट्र के विधानसभा का अधिवेशन का दूसरा दिन है. आजाद मैदान पर हम एक महाविशाल मोर्चा निकालने वाले हैं और जिसमें कई मांगे हैं. उसमें महत्वपूर्ण है मांग की महाराष्ट्र की जनता टोल नहीं चाहती. हम टोल मुक्त महाराष्ट्र करो ये मांग करेंगे. अगर ये सरकार टोल मुक्त महाराष्ट्र नहीं करेंगी तो हमारी सरकार आने के बाद हम टोल मुक्त महाराष्ट्र करेंगे. और इससे जो राशि आती है इस टैक्स की, उसको कोई अल्टरनेटिव के लिए हम अभी पार्टी की कमेटी बनाएंगे जिससे कि इसका अल्टरनेटिव क्या देंगे इसके बारे में भी हम सोचेंगे. दूसरे, बिजली का जो 2-3 साल अकाल होने के कारण 3 साल के बिजली का दाम नहीं दे पा रहे, इसलिए महाराष्ट्र में 60% किसानों को कनेक्शन डिस्कनेक्शन किए गए हैं. ये उनके बिजली के जो बकाया है वो माफ किया जाए, एक मांग है. और बिजली के दरों में बहुत बढ़ोतरी किए गए 2 बार, इसलिए 50% किसानों के बिजली के रेट 50% किया जाए. अगर वो नहीं करेंगे तो हम सरकार में आएंगे तो करेंगे. मुंडे साहब, टोल की आप बात कर रहे हैं, टोल से महाराष्ट्र जो है बड़ी घोषणा होगी आपकी तरफ से, पर टोल की जो संस्कृति है वो जिस कार्यकाल में आए, जिस सरकार ने लाई, वो सरकार भी तो आपकी. हम इस बात का स्वीकार करते हैं कि वो टोल लगाने के बाद हमारी आई थी. उस समय हमने कुछ भूमिका महाराष्ट्र राज्य के सामने लिखी थी कि टोल कितने अंतर पर होगा, हाईवे पर कितने टोल होंगे. यहाँ तो 10 किलोमीटर पर टोल है. हमने कहा था कि मिनिमम 50, ये कंडीशन की थी. वो हमारी जो भूमिका थी उससे अलग इन्होंने इतने टोल के. और दूसरी बात थी, टोल में जितना पैसा रोड में लगाया, ब्रिज में लगाया या किसी भी काम में लगाया बीओटी के, उतना पैसा वसूल होने के बाद टोल बंद करना चाहिए, हमारी भूमिका थी. आज मुंबई पुणे रोड पे या ठाणे ये
सारे पैसे वसूल होने के बाद भी टोल लागू है, इसलिए हमने ये भूमिका ली थी। लेकिन यहाँ लोगों की लूट हो रही है, वो नहीं होने के कारण इस भूमिका को बदलकर हम टोल मुक्त महाराष्ट्र करना चाहते हैं। और इनका या राज्यसभेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये जर संख्येने पाहिलं तर शिवसेना आणि भाजपचा प्रत्येकी एक खासदार जाऊ शकतो। अशा परिस्थितीत 7वी जागा महायुती लढणार आहे का आणि उमेदवार कोण असेल? लवकरात लवकर कळेल आपल्याला। उधर इसके अलावा अब तक हर बार महायुति में बड़े भाई की भूमिका शिवसेना निभाती आ रही है, लेकिन अब 5 विधानसभेत लोकसभेत हे मोठे होतात असं आमचं महाराष्ट्र में अब क्योंकि 5 पार्टियां साथ में आ गई हैं, अब क्योंकि सीटों का बंटवारा भी ज्यादा होगा, लेकिन आपको नहीं लगता कहीं ना कहीं शिवसेना का जो वजूद है लोकसभा में होता था उस पर कहीं ना कहीं इसका असर होगा? तुम्ही शिवसेनेचे हितचिंतक दिसते, धन्यवाद। त्याच्याबद्दल धन्यवाद। एक मिनट तर टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा देखील महायुतीने केलेली आहे। आपण बघितलं महायुतीची ही पत्रकार परिषद होती आणि जागा वाटपाबाबत काही ठोस घोषणा होण्याची अपेक्षा होती, मात्र जागा वाटपाचं नेमकं चित्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। आमच्या पक्षाला श्रेष्ठी आहेत असं भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे म्हणालेत, त्यामुळे जागा वाटपाचं नेमकं चित्र काय असणार याबाबत सध्या तरी कुठलीही स्पष्ट माहिती समोर येत नाहीये। आरपीआयची जागा वाटपाची मागणी सेम आहे आणि त्याच्यामुळे संक्रांतीच्या मुहूर्तावर घेतलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये केवळ गोड बोलू नका तर एखाद्या जागेचं तिळगुळही द्या अशा प्रकारची मागणी रामदास आठवलेंनी केली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।